ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोविड लसीच्या साठवणुकीसाठीच्या जागेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली आहे। भारतासह जगभरात कोरोनावरील लसींचं काम विविध टप्प्यात सुरू आहे। लवकरच कोरोनाची लस मिळेल असं वैज्ञानिकांकडून सांगितलं जात आहे आणि हीच शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिका कामाला लागली आहे। लस आल्यानंतर तिच्या साठवणुकीसाठी मुंबई महापालिकेकडून कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्यात येते आहे। मुंबईत कांजूर मार्गच्या आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये 5000 चौरस फूट जागा लागणार आहे। तसंच लसीच्या साठवणुकीच्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे। शिवाय ई टेंडरिंगची प्रक्रिया लवकरच सुरू होणार अशी माहिती महापौरांनी दिली आहे। पूर्ण मुंबईचं आवश्यक असलेलं कोविड-19 जे लसीचा पुरवठा होणार आहे त्याची साठवणूक ही इथे केली जाणार आहे। टेंडर जी ई टेंडरिंगची प्रोसेस असते ते मला वाटतं ह्या डिसेंबर एंडपर्यंत होईल। जानेवारीचा पूर्ण महिना हे सगळं सेटअप करण्यात जाईल आणि फेब्रुवारी मार्चच्या आत हे संपूर्ण मुंबईकरांसाठी त्यांना साठवणूक करण्याचं जे स्टोरेज आहे ते कामकाज पूर्ण होईल। जे कोविड वॉरियर्स म्हणून पुढे आले, मग ते डॉक्टर असतील, परिचारिका असतील, लेबर असतील, BST असेल, पोलीस असतील, त्या लोकांना तर द्यायचीच आहे। पण जर मुबलक एकत्र एकाच वेळेला आली तर सगळ्यांनाच होणार आहे। मग ते पहिलं कोणतरी असणार आहे तर ते पहिले म्हणजे वॉरियर्स असणार। ते उलट सामान्य नागरिकांना सांभाळणारे म्हणून आपण पहिलं देणार आहोत आणि देणार आहे ती सगळ्यांनाच देणार आहोत। कुठल्याही वॅक्सिनमध्ये श्रीमंत, गरीब, मध्यम असा कुठलाही भेदभाव होणार नाही।